त्या शब्दाने तुम्हाला नमस्कार करतो. माझं हृदयी सद्गुरु येणे टाळलो हा संसार गुरु, म्हणून विशेष त्याग विवेकावरी विवेकावरी ज्ञानेश्वरी. आणि सावतामळ्याने समाधी परिपूर्ण जीवन परिपूर्ण झाले. आता लगेच भैरवी होईल. भैरवीनंतर आरती होईल. सर काहीतरी इथं दोन शब्द बोलणार आहे समाधीच्या आधी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज हरे कृष्ण भगवान पोळजी काका यांचं प्रवचन ऐकण्याचा आज आपल्याला सगळ्यांना योग आला आहे. अर्थात ही वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, आमचं गावचं ग्रामदैवत रामेश्वर, आणि त्याचबरोबर पोळजी महाराज या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने हा योग सहज घडून आला. यांचा फक्त थोडक्यात अल्प परिचय मी करून देतो आहे. नाव त्यांचं आहे हरे कृष्ण भगवान पोळजी. गाव त्यांचं मुक्काम पोस्ट आसोली, राजदुरीवाडी, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. जवळपास मी 1993 सालापासून म्हणजे 31 वर्ष मी त्यांना बराचसा संपर्कात आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टी मी लहानपणापासून बघितलेल्या आहेत, म्हणजे मी लहान असतानापासून. कारण 1993 मध्ये मी माणगाव दत्त मंदिरकडे असताना बघितलं की त्यांची जी नोकरी होती ही नोकरी पोस्टामध्ये, आणि ती सुद्धा नोकरी काय वरच्या पदावरची नव्हती, साधी नोकरी होती पोस्टमनची. गावामध्ये संपूर्ण पत्रांचा बटवडा करायचा आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या काही मनी ऑर्डर यायच्या त्यासुद्धा लोकांना वाटायच्या, आणि जे उरलेलं असेल ते पुन्हा पोस्टामध्ये जमा करायचं, आणि जमा करून झाल्यानंतर आसोली ते टाकापर्यंत यायचं. टाकावरून पुन्हा वेंगुर्ला ते अखेरी बाजार ते माणगाव दत्त मंदिर, आणि तिथे दर्शन वगैरे घेतल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर पुन्हा उलट प्रवास ते कधी जाऊन पोचायचे हे काही ते आम्हाला कळलेलं नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना बघितलं आहे. आणि असा त्यांचा जो प्रवास, परंतु प्रवास जरी असला तरी या प्रवासामध्ये अनेक गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे ते मूर्तिकार आहेत, पण मूर्तिकारापेक्षा सुरुवात जी आहे ती त्यांची चित्रकार म्हणून आहे. आणि चित्रकार म्हटल्यानंतर त्यांच्या आईकडूनच त्यांना हा वारसा मिळालेला आहे. आणि चित्र म्हटल्यानंतर ते बऱ्याच वेळा गमतीने आम्हाला सांगायचे, मी काही GD आर्ट म्हणजे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट्स असं नाही आहे, माझी 2च चित्र आहेत, GD गणपती आणि दत्त, ही 2च मी चित्र काढतो आणि त्याच्यातला मी GD आर्ट आहे. आणि खरोखरच आजही आपण बघितलं की त्यांनी स्वतः GD आर्ट केलं नाही, परंतु त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा प्रेरणेने म्हणा, इथे आपल्याकडे शरद केसरकर आहेत, त्यांची कन्या पूजा केसरकर, आता तिचा मुलगा इथे या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांच्याच मार्गदर्शनाने किंवा आपल्या अखेरीतले सुद्धा अनुप नाईक यांचे बंधुराज जे काही कोलाज पेंटिंग वगैरे करतात किंवा न्यू फाईन आर्ट जे आहे मॉडर्न आर्ट, तर अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी इतरांना दिलं. आणि गणपती म्हटल्यानंतर वेंगुर्ला तालुक्यामध्ये आपल्याला प्रसिद्ध चित्रकार माहिती आहेत, ते म्हणजे अरुण दाभोलकर. आणि दाभोलकरांचा गणपती बघितल्यानंतर ओळखता येतो. तसा पोळजी काकांनी काढलेला गणपती जर ओळखायचा असेल तर साधी सोपी खूण सांगून ठेवतो की नरसोबावाडीतील श्रींची स्वारी म्हणजे जी उत्सव मूर्ती पालखीमध्ये असते, ज्याला त्रिजगीचा श्रीमंत असं म्हणतात, अशा प्रकारचं चित्र असलं की तो गणपती पोळजी काकांनीच काढलेला आहे हे नक्की ओळखायला हरकत नाही. ही त्यांच्या गणपतीची आपल्याला निश्चितपणे आपल्याला ओळख सांगता येते. त्यानंतर दत्त म्हटल्यानंतर सत्वगुणांनी युक्त अशा प्रकारची दत्ताची मूर्ती, अनेक दत्ताची चित्र जी आपण 3 शिरे 6 हात अशा प्रकारचं वर्णन जे तुकाराम महाराजांनी केलंय, तशा प्रकारची वृत्ती दिसेल, ज्यामध्ये कुठच्याही प्रकारची तामस वृत्ती वगैरे या चित्रामध्ये दिसणार नाही. सगळे रंग हे अगदी सौम्य रंग स्वरूपाचे आणि दैवी गुणांनी संपन्न. बऱ्याच वेळा सनातन वगैरे हे जे सगळे लोक आपल्याला सांगतात, तर तशा प्रकारची मूर्ती
त्यांनी रंगवलेली किंवा चित्र आपल्याला दिसतील. अर्थात ही चित्रकला म्हटल्यानंतर केवळ चित्रकला त्यांची मुळीच नाही आहे, कारण कोणतंही चित्र काढण्यापूर्वी ते प्रथम आधी एखादं दत्त महात्म्य किंवा श्री गुरुचरित्र याचं पारायण करतात, सप्ताह करतात आणि त्याच्यानंतर ते चित्र काढायला हाती घेतात. आणि त्यामुळे या दैवी गुणांनी युक्त अशा प्रकारचं त्यांचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे त्यांची चित्रकला ही केवळ चित्रकला किंवा फाईन आर्ट वगैरे या प्रकारातली कुठचीही नाही आहे, तर दैवी कृपा आहे. कारण मी बघितलंय की माणगावला असताना त्यांनी गुहेवर पारायण केलं होतं, सप्ताह पारायण. आणि सप्ताह पारायण करत असताना मोठं एक पोर्ट्रेट जे होतं, हे पोर्ट्रेट त्यांनी रंगवलेलं होतं. आजही तुम्ही त्यांच्या घरी कधी गेला तर त्यांनी हाताने लिहिलेली ज्ञानेश्वरी तुम्हाला पाहायला मिळेल, वाचायला मिळेल, स्वाक्ष हस्ताक्षरात अशा प्रकारचं. अलीकडे ते 2 तारीखला मी या एप्रिलच्या गेलो होतो आणि त्याचवेळी हा कार्यक्रम निश्चित झाला. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी एक केदारनाथला जाऊन आले, त्याचं एक चित्र काढलेलं मला मोठं पोर्ट्रेट दाखवलं. परंतु त्या चित्रामध्ये असं आपल्याला सहज दिसेल की तिथे लिंग तर दिसतंय, परंतु जो डोंगर काढलेला आहे केदारनाथचा, त्या डोंगरामध्ये सुद्धा शंकर आपल्याला दिसेल. जसं कैलास पर्वत म्हटल्यानंतर कैलासामध्ये जसे आपल्याला ते आकार दिसतो या लिंगाचा, तशाच प्रकारचं हे चित्र, ही प्रत्येक चित्र ही खास त्यांची आपल्याला ओळखता येतील. आणि या सगळ्याचा मान जो आहे तो याच्यापूर्वी त्यांचा झाला आहे, फक्त आपल्याला माहिती नाही म्हणून हा परिचय करून देतोय. की आपल्या भारताचे 4थे राष्ट्रपती व्ही गिरी, ज्यांचं नाव वराहगिरी व्यंकटगिरी अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं, व्ही गिरी हे 4थे राष्ट्रपती. त्यांना सन्मानित केलं होतं दिल्लीमध्ये. म्हणजे किती काळापूर्वी त्यांचा सन्मान झाला विचार करा. जे आजही आपल्याला बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की एखादा आता सध्या राष्ट्रपती वगैरे सगळे जवळ येतात, परंतु ज्यांनी देह ठेवला ते गिरीने 1980 मध्ये मी नेटवरून शोधून काढलं, तर त्याच्यापूर्वी त्यांचा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि सध्या आपल्याकडे भारतामध्ये जे आहेत त्या द्रौपदी मुर्मू ह्या 15व्या राष्ट्रपती आहेत. म्हणजे त्याच्यानंतर कितीतरी राष्ट्रपती गेले, परंतु जी माणसं ज्ञानी गुणवंत असतात ही प्रसिद्धी परांगमुख असतात, ती बऱ्याच वेळा कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाहीत. आणि त्यांचे बंधुराज सुद्धा जे आहेत, सुभाष काका आम्ही ज्यांना ओळखतो, ते सुद्धा जागतिक कीर्तीचे चित्रकार आहेत, अनेक प्रकारच्या चित्रशाळा आयोजित करतात. यांची सुद्धा बरीचशी चित्र आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनामध्ये ठेवली जातात. परंतु जास्तीत जास्त गणपती आणि दत्त GD आर्ट असं आपल्याला सांगितलंय, तशा प्रकारची चित्र आपल्याला सांगता येतात आणि ती त्यांनी सगळी काढलेली आहेत. मगाशी ज्याचा उल्लेख झाला की नरसी गावामध्ये टेंबे स्वामींचा जो चातुर्मास होता, त्यावेळी त्या ठिकाणी असणारी नदी म्हणजे कयाधू आणि गोमती या संगमावर टेंबे स्वामी महाराज बसलेले होते आणि बाल दत्त मूर्ती त्यांच्या मांडीवर खेळत होती. आणि हे चित्र पोळजी काकांनी पहिलं काढलेलं आहे. आणि त्यानंतर या चित्राला एवढी प्रसिद्धी मिळाली की प्रत्येक जण म्हणायचे की अशा प्रकारचं चित्र पाहिजे, हे कोणी काढलं. कारण अशाच प्रकारचं चित्र त्यांनी नरसोबावाडीला हरिभक्त पारायण दत्तदास घागवा, ज्यांना कीर्तन सूर्य असं म्हटलं जातं, तर त्यांच्या घरामध्ये त्यांनी काढून दिलेलं होतं. आणि ते मला सहज बोलताना म्हणाले, कारण त्यांनी आता सुद्धा देह ठेवल्यावर 10 वर्ष झाली, म्हणजे 2014 मध्ये 2024 वर्ष सुरू आहे. तर ते म्हणाले की अनेक जण महाराजांची चित्र काढतात, परंतु बऱ्याच वेळा तामस वृत्ती किंवा रागीट, पण त्यांनी जी काढलेली आहे ते अतिशय प्रेमळ अशा प्रकारची स्वामींची मूर्ती किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. आणि ते मला आवर्जून सांगायचे घागवा की किती चांगलं चित्र काढलं आहे. आणि आजही तुम्हाला त्यांच्या देवाऱ्यामध्ये ते चित्र पाहायला मिळेल. कारण स्वामी महाराज म्हटल्यानंतर अगदी सगळ्यांना माहिती आहे की नास्तिकांचे उघड काळ पण आस्तिकांचे बापकृपाळ, आणि बापकृपाळ अशा प्रकारची मूर्ती जी आहे ही त्यांनी काढलेली आहे. आणि त्याच्याशिवाय याच्याबद्दल आपल्याला सांगता येईल की नरसोबावाडीमध्ये जर आजही आपण कधी गेलो तरी अनेक पुजाऱ्यांच्या घराघरामध्ये पोळजी काकांनी काढलेली अनेक चित्र दिसतील. कारण बऱ्याच वेळा बोलताना त्यांच्या बोलण्यातून परमसर असा शब्द आला, परंतु आजपर्यंत संतोष असा हाक मारल्याशिवाय मलाही समाधान वाटत नव्हतं. कारण तसे मला ऐकण्याची सवय नाही, त्यांनी तसं संतोष एकदा जरी म्हटलं तरी मला धन्य वाटेल. कारण खूप लहानपणापासून आम्ही त्यांच्या जवळ राहिलो, गेलो, अनेक वेळा त्यांच्या घरी तिकडे वासुदेला वास्तव्य केलंय. गणपतीच्या मूर्ती वगैरे, आता चित्रकला सांगितली, मूर्तिकला ही सुद्धा त्यांनी सांगितलंय की मातीचाच जन्म आणि त्यातून मातीतून अनेक प्रकारच्या कलाकृती त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तत्पूर्वी ह्या रंगकामाबद्दल सांगायचं झालं तर दत्त मंदिरमध्ये गेल्या 2 वर्षात ज्या नवीन जो गाभाऱ्याचा जीर्णोद्धार झाला, तिथल्या मूर्ती ज्या आहेत ह्या पोळजी काकांनीच रंगवलेल्या आहेत. त्याचबरोबर गाणगापूर असेल, औदुंबर क्षेत्र असेल, आळंदी क्षेत्र असेल, अशा ठिकाणी चित्ररूपाने अनेक प्रकारची सेवा पोळजी काकांनी बऱ्याच ठिकाणी केलेली आहे.
आणि काहीचं चित्र काढणं फार अवघड असतं. वरच्या बाजूला जायचं, झोपून चित्र काढायचं, पण हावभाव आपल्याला चांगले दिसले पाहिजेत. पूर्वीचं आपण नरसोबावाडीचं चित्र सुद्धा जर बघितलं असेल, गोल कमानीवरचं पूर्वीचं, तर तशा प्रकारची चित्र त्यांनी अनेक काढलेली आहेत. अनेक धोके होते, परंतु महाराजांनी पूर्णपणे त्यांना संरक्षण दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेक चित्र काढलेली आहेत. मूर्तिकलेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांची गणपतीची चित्रशाळा असते. आणि या गणपतीच्या चित्रशाळेमध्ये सध्या सुद्धा मी त्या दिवशी गेलो होतो. अनेक नागोबा त्यांनी मातीचे तयार करून ठेवलेले आहेत. त्याच्या आयट वगैरे जे आहे ते तयार करण्याचं काम त्यांचं सुरू होतं. आणि या चित्रशाळेमध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती ते बनवतात. प्रत्येकजण येतो आणि तो सांगतो की मला गणपती पाहिजे, कसा पाहिजे एवढं फक्त सांगा, बाकी सगळं कोळी काकांवर सोपवलेलं असतं. आणि मातीच्या मूर्ती आणि बऱ्याचशा हाती मूर्ती आहेत, कारण याच्यामध्ये साचा वगैरे शक्यतो वापर नसतो. कारण जसे आपल्या उमरसचे आपल्याला माहिती असते राजाराम मेस्त्री, ते बऱ्याच वेळा साच्याचा वापरच करत नव्हते. आणि आमच्या बाबावर विचारायचे, अरे साचं नाही केलं तर लवकर होतील, तर ते म्हणायचे नाही, त्याच्यापेक्षा हातानेच माझं काम लवकर होतं. म्हणजे अशा पद्धतीची त्यांना सवय आहे आणि त्यामुळे ते अनेक मूर्ती करतात. आणि मूर्तिकलेमध्ये सुद्धा विशेष सांगायचं झालं तर त्यांचा जो गणपती असतो तो दरवर्षी 11 दिवस असतो. आणि 11 दिवस म्हणजे सगळ्या गावासाठी येणाऱ्या भक्तांसाठी उत्साहात वातावरण असतं. सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था असते. आणि या गणपती बरोबरच काही चित्र वगैरे जी रंग तयार केली जातात ही तुपापासून तयार केली जातात. आता तूप म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जरा जरी विस्तवाच्या जवळ आलं तरी सुद्धा ते मूर्ती विरघळू शकते, परंतु त्यांनी तयार केलेली मूर्ती विरघळत नाही. आणि नंतर विसर्जनानंतर तीच मूर्ती वितळवून त्याचं तूप जे आहे ते नरसोबावाडीला पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी दिव्यासाठी वापरलं जातं. बऱ्याच वेळा आपण वर्तमानपत्रातून या बातम्या वाचल्या असतील किंवा काही फोटो बघितले असतील, तर तुपापासून मूर्ती बनवणं आणि ती 11 दिवस पूर्णपणे तशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणं, असा हा सगळा दैविक कृपेचा चमत्कार आपल्याला निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी नरसोबावाडी असेल तर माणगाव ठिकाणी जो सोहाकार केला जातो, या सोहाकारासाठी जी दत्त मूर्ती असेल, गणपतीची मूर्ती असेल, तर जशा प्रकारचा सोहाकार असेल तशा प्रकारची मूर्ती दरवर्षी कोळी काकाच बनवून देतात. आणि नरसोबावाडीला सुद्धा वासुदेव मंगल कार्यालय अर्थात दिगंबर शंकर पुजारी यांच्याकडे जो गणपती असतो तो कोळी काकांच्याच चित्रशाळेमध्ये तयार झालेला. आणि तो तयार झाल्यानंतर नरसोबावाडीला नेऊन देणं हे काम ते स्वतः करतात. आणि अनेक वर्षे सुरू आहे की मी लहानपणापासूनच ऐकतो आहे की त्यांचा जो वासुदेव मंगल कार्यालयातला जो गणपती आहे त्याची मूर्ती यांच्या चित्रशाळेत तयार होते आणि नरसोबावाडीला पाठवली जाते किंवा ती नेऊन ते देतात. अशा प्रकारची सेवा त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. संगीत क्षेत्राबद्दल जर सांगायचं झालं तर आपण मगासपासून प्रवचनाच्या निमित्ताने संगीत ऐकतो आहोत, पण प्रत्यक्षात सारे गम पद नि सा याच्या 7 स्वरापैकी कुठच्याही स्वराचा अभ्यास त्यांनी केलेला नाही असं त्यांच्याच बोलण्यातून मी ऐकलंय. परंतु अरविंद पिळगावकर हे नाव आपण ऐकलं असेल. गोव्यातले एक प्रसिद्ध नाट्य अभिनेते आणि गायक कलाकार. मी नेटवर टाकून बघितलंय तर किमान त्यांनी 38 नाटकामध्ये तरी त्यांनी सहभाग दाखवलेला आहे. संगीत सौभद्र सारख्या नाटकामध्ये 3 भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. आणि त्यांनी यांचं गाणं जेव्हा ऐकलं, केशवाची भेटी, संत गोरोबा काका यांच्या प्रवचनाच्या निमित्ताने, आणि त्यांना सन्मानाने कौतुकाचे पाठ त्यांची थोपटलेली आहे. म्हणजे संगीताचा अभ्यास काय असावं किंवा कोणताही राग. आणि माझ्यापेक्षा मला वाटतं यांच्या बाजूला जे साथीदार बसलेत यांना अधिक कल्पना असेल की, कारण मला त्यातलं फारसं संगीतातलं रागधारी वगैरे कळत नाही, परंतु बरेच जण जे साथीला बसतात त्यांना कल्पना येते की कशा पद्धतीने आपण सावध असलं पाहिजे आणि साथ केली पाहिजे. तर अशा प्रकारचं संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं विशेष असं कौशल्य आहे. प्रवचनाच्या बाबतीत तर सांगायचं झालं तर आता आपण सगळ्यांनी ऐकलं, वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु दत्त जन्माचं आख्यान जे आहे हे जर त्यांनी गेल्या वर्षी मी त्यांचं माणकुलेला ऐकलं होतं आनंद रामदासी यांच्या घरी. तर या प्रवचनाच्या निमित्ताने जे दत्त जन्माचं आख्यान जे आहे ते नरसोबावाडीचं ज्यांचा उल्लेख मी केला, वासुदेव मंगल कार्यालय, आणि तिथले जे पुजारी आहेत दिगंबर शंकर पुजारी, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव गुरुप्रसाद जे वेदशास्त्र संपन्न आहेत, म्हणजे वेदोक्त किंवा जे वेद जाणतात, त्यांनी सुद्धा वाहवा केलेली आहे की असं आपण याच्यापेक्षा उच्च दर्जाचं किंवा असं एवढं चांगलं कधी प्रवचन दत्त महात्म्याबद्दल किंवा दत्त जन्माबद्दल ऐकलं नाही. आता त्यांनी सांगितल्यानंतर आपण शांत राहणं हाच एकमेव त्याच्यावर उपाय दिसतो असं मला वाटतं. वस्त्राच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या शरीरावर जी जी वस्त्र दिसत आहेत ही बहुतांशी नरसोबावाडीतूनच मिळाली.
जी त्यांना छाटी वगैरे मिळते ही महाराजांच्या पालखीतील असेल किंवा महाराजांच्या सेवेतील असेल अशाच प्रकारची वस्त्र ते धारण करतात. त्यांच्याजवळ जी काही तीर्थाची झाली आहे ते सुद्धा नरसोबावाडीचं तीर्थ म्हणजे ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे दत्तमयच झालेलं आहे. ही दत्तमय उपासना कशापासून मिळाली असेल तर ज्यांनी मागाशी ज्यांचा उल्लेख केला ते म्हणजे परमपूज्य यती नारायणानंद सरस्वती, जे उगार खुर्द बेळगाव जिल्हा, परंतु त्यांनी समाधी जी घेतली ती काशीला घेतली. मगाशी त्यांच्या प्रवचनातच उल्लेख झाला आहे की समाधी घेताना ते प्रत्यक्ष त्यांच्या सानिध्यात होते. काही काळ त्यांचं वास्तव्य नरसोबावाडीमध्ये सुद्धा होतं. किंवा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा अशा प्रकारचा मंत्र आपण ज्यांचा ऐकतो तो त्यांनी तयार केला आहे. तर तो मंत्र असेल किंवा श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा अशा प्रकारचा जो मंत्र तो त्यांनी तयार केला आहे. त्यांचं शिष्यत्व त्यांना मिळालं किंवा त्यांच्या पालखीला माणगावामध्ये सुद्धा नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली अशा प्रकारची सर्व गुणांनी युक्त अशा प्रकारची काही पदरचना आहे ती त्यांनी केलेली आहे. तर त्यांचं शिष्यत्व लाभलं, त्यांचा आश्रय मिळाला आणि या सगळ्या कृपेमुळेच त्यांच्या सगळ्या जीवनामध्ये हे सगळं धन्यता झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल. माणगावपासून नरसोबावाडी या ठिकाणी दरवर्षी आपल्याला माहिती आहे की गुरुद्वादशीच्या निमित्ताने पायी वारी जाते आणि या पायी वारीचे प्रमुख जर असतील तर ते पोळजी काका आहेत. कारण त्यांनीच सुरुवात केली आणि गेली 25 वर्ष या वारीमध्ये अनेक भक्त सहभागी होतात. याच्यामध्ये आता मागाशी ज्यांचा उल्लेख केला शरद केसरकर, आम्ही त्यांना तात्या या नावाने ओळखतो. तर ते सुद्धा अनेक वर्ष त्यांच्याबरोबर साथीला म्हणजे वारीला जातात. इथे सुद्धा बसलेल्या भक्त मंडळीपैकी अनेक वारकरी याच्यामध्ये आहेत. सगळ्या नावानिशी मी ओळखत नाही कारण ओळखतो परंतु नावं येत नाहीत अशी परिस्थिती आहे. तर ही अव्याहत सेवा वारीची त्यांची सुरू आहे. त्यांची वारी म्हटल्यानंतर इतर वारी किंवा काय नुसतं जाणं येणं ठराविक ठिकाणी थांबणं भोजन करणं असं नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अखंड नामाचा जप त्यांच्या पायीवारीमध्ये असतो. इथे प्रवेशद्वाराकडे आल्यानंतर शंकराच्या आरती म्हटल्याशिवाय रामेश्वराची आरती म्हटल्याशिवाय ती वारी कधी पुढे जात नाही. हेही गेली 25 वर्ष मी बघतोय. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी झोळीत हात घातला की ताबडतोब मोदकाचा प्रसाद मला हमखास मिळतो. कारण बहुतांश आदल्या दिवशी संकष्टी चतुर्थी झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी मोदकाचा प्रसाद हमखास मिळतो. तर हे सगळं योगायोग जो आहे हा सगळा योगायोग त्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि यातही आणखी सांगता येईल की अनेक ठिकाणी जी मंदिरं सध्या नवीन बांधली जात आहेत, जीर्णोद्धार केले जात आहेत, त्यांच्या कलशारोहणाचं कार्य म्हणजे कळस बसवण्याचं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे. आतापर्यंत किमान 85 तरी कलश त्यांच्या हस्ते बसवले गेलेले आहेत. एखाद्या पीठाचे शंकराचार्य असतील तर त्या शंकराचार्यांकडून सुद्धा एवढे कलश बसून झाले असतील नसतील नक्की सांगता येत नाही. परंतु त्यांच्याकडून आतापर्यंत 85 पेक्षा अधिक कलशारोहण त्यांच्याकडून झालेलं आहे. आणि कलशारोहण करण्यासाठी ब्रह्मचारी असणं फार महत्त्वाचं असतं. तुमच्या आमची सगळ्यांची समजूत जी आहे म्हणजे लग्न न झालेला म्हणजे ब्रह्मचारी एवढाच मर्यादित अर्थ नाही आहे. तर त्याचा अर्थ नेमका असा आहे की जसं आपण कर्मचारी म्हणतो, जो कर्माचं योग्य पद्धतीने आचरण करतो तो कर्मचारी, तसं ब्रह्मतत्वाचं आचरण योग्य पद्धतीने करतो तो खरा ब्रह्मचारी. आणि तशा प्रकारची त्यांची उपासना किंवा त्यांची जी काही वागण्याची वृत्ती आहे त्याच्यामुळे हे सगळं साध्य होऊ शकतं. त्याचबरोबर त्यांचं वागणं जे आहे हे निरागस आहे, बालकाप्रमाणे आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती वेळा आम्ही म्हणजे दत्त मंदिरात असताना कुठेही जरी असले तरी जाताना तरी संतोष म्हणून हात मारल्याशिवाय कधी समाधान होत नव्हतं. आम्हाला सुद्धा पोळजी काका म्हटल्याशिवाय समाधान मिळत नव्हतं. आणि तशीच वृत्ती आहे. आणि त्याच पद्धतीने गणपती वगैरे सगळं करतात. परंतु अमुक अशी बिदागी नाही, जे काही जमेल ते किंवा जे देतील त्याच्यातून जे काही मदत करणारे जे मला मी बघितलेले आहेत सदू धुरी वगैरे हे अनेक माणसं होती. तर त्यांना सगळं वाटून द्यायचं, काय असेल शिल्लक राहिलं तर आपण घ्यायचं, पण समाधानी असणं. आणि त्याच्यामुळे कुठच्याही प्रकारचा संग्रह वृत्ती त्यांच्याकडे नाही किंवा कुठच्याही प्रकारचा ज्याला आपण मोह म्हणतो हा मोह नाही. आणि अशा प्रकारचं हा आज आपल्या सगळ्यांच्या योगाने म्हणा किंवा त्यांच्या कृपेने हा योगायोग आला आणि तुम्ही शांतपणे वेळ देऊन ऐकलात. मी सर्वांच्या आभार मानतो, त्यांचेही आभार मानतो आणि भैरवी म्हणून हा कार्यक्रम थांबवावा. धन्यवाद. भगवंत कृपाळू आहे.
तो उदार आहे. ज्ञानेश्वर माऊली उदार आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीला वारंवार नमस्कार करा. कोणत्याही जातीचा कुळाचा विचार करू नका आणि माऊलीने कोणत्याही जातीचा विचार केला. भक्तावर करुणा करणारी करुणाकार ही ज्ञानाई आहे. तुम्ही कसेही भगवंताचं भजन करा, भलत ये भावे, त्याला शरण घ्या. तुमच्या संसारात कधीही कमी पडणार नाही, कधीही तुटे पडणार नाही. तुमच्या जरी जन्मव्याधी काही असेल तर त्या जन्मव्याधी भगवंत तुम्हाला सोडवतील. आणि ज्ञानेश्वर माऊली अनाथाची माय आहे. संत सावता माळ्यावर जशी कृपा झाली तशी तुम्हा सर्वांवर ज्ञानेश्वर माऊलींची कृपा व्हावी ही ज्ञानेश्वर चरणी प्रार्थना. कृपाळुदार कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार दया नमस्कार वारंवार. दया नमस्कार वारंवार. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार आहे यादी कुळाचा विचार. नको हे यादी कुळाचा विचार. भक्ता करुणाकार माझी ज्ञानाबाई. माझी ज्ञानाबाई. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. भलती भावे भलती भावे शरणदाता भेटी. भलती भावे शरणदाता भेटी. पावी कसे तुझी जन्मव्याधी. पावी कसे तुझी जन्मव्याधी. कृपाळुदार माझ्या ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळुदार
ज्ञानेश्वर कृपाळू उदार, माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार, माझा ज्ञानेश्वर पांडुरंग जय श्री राम सुखकर